तयाची या चरणी नमनगा मज दिसदसो परम विख्यातु जो जान ब्रह्मयाचा सुतु नारद जान नाम तितिक्षु तयाची या चरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची या चरण कमळी साष्टांग नमन करीतसो आता भिनो वागविलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठ्ठल भक्त मनावे तयाशी न गुंते जो आशापाशी अहंकार निरशिला देहभाव पालटला प्रस्तुत प्रसंग प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग संत शिरोमणी ज्ञानोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला निवडलेला अभंग माझ्या ज्ञानोबारायांचा आहे। या अभंगाद्वारे ज्ञानोबाराय नेमकं भक्त कोणाला म्हणावं याचं सात्विक सदाचारी पुण्यशील पावन निर्भीड नेमकं कोणाला म्हणायचं भक्त याचं मूर्तिमंत ज्वलंत जिवंत प्रकरण आजच्या अभंगाद्वारे पटवून देतात। विठाला ज्याचा त्याचा प्रत्येकाचा भाग वेगळा आहे, समजण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, पण तो देवाला आवडेल का याच्यात शंका। माणसं कोणालाही काही म्हणत असतील, माझ्याशी थोडासा संपर्क असलेला एक व्यक्ती परवाला म्हणजे 2-4 महिन्यापूर्वी वारीच्या आधी त्याला एका तालुक्यानं वारकरी भूषण पुरस्कार दिला। त्याला मला काही जाता आलं नाही, मी मुद्दामच गेलो नाही। ते म्हणलं महाराज मला वारकरी भूषण पुरस्कार भेटला, तुम्ही आपल्या तालुक्यातले, त्या दिवशी तुम्ही घरी होतो। नाही गडे म्हणलं शेतात गेलतो आलोच नाही, मला वारकरी भूषण पुरस्कार भेटलाय। म्हणलं ज्यानं दिलाय त्याला पण कोण्या नरकात टाकावं या मला कळणार नाही, कारण ते मला बोलत असताना बरमुड्या बोलत होता। विठाला विठाला ठीक आहे, काही ठराविक पांचट माणसं कोणाला मानतील त्याचा काही विषय नाही, पण ठराविक पांचटाने एखाद्याला दिलेली पदवी ही पंढरपुरातल्या मालकाला आवडेल याच्यावर कसं सिद्ध करता? माणसांना काही आवडेल नाही, कोणालाही भक्त म्हणत नसतात। भक्त या शब्दाची व्याख्या वारकरी संप्रदायात ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, शेना महाराज, गोरोबा काका, निवृत्तीदादा, मुक्ताबाई, जनाबाई, जगुबाई आदी करून कबीरदास या सर्व संतांनी भक्ताची व्याधी एक ठराविक केलेली आहे। भक्त ऐसे जाना जे देवता, भक्त ऐसे जाना जे देवता, गेले आशा पाता निवारो रे, गेले आशा पाता निवारो रे, भक्त ऐसे जाना जे देवता,
उदासाची वेगवेगळी प्रकरण आहेत बरं का. एखादं नापास झाल्यावर बी उदास राहते, पाकिट कमी दिल्यावर बी उदास राहते. हे नालायक उदासीन इकडे घालवायचे नाही. बाकीच्या नास्तिक प्रकरणावर किंवा जीवन भ्रष्ट करणाऱ्या विषयावर ज्याची उदासीनता आहे ती भक्ताची यादी. विठाला विठाला आज मात्र भक्त म्हणावे तयाशी. काय वाक्य वापरले. नगुंते जो आशापाशी. पहिलं लक्षण आहे त्याची आशा मरणं गरजेची आहे. मला असं वाटतंय संपूर्ण नसल मरा म्हणजे लोणचा इतकी असावा. ज्याची सर्व आशा मेली का देवा त्याचं प्रेतात रूपांतर असते. त्याला घर नाही सापडायचं. ही माई बायको आहे, ही माझी आई आहे, हे माझे बाबा आहेत, अशी काही लागन ना थोडीशी. पण आपलं कसं असतंय सात्विकता लोणचा इतकी आणि आशा वाटी भरवर नाही इतकी. आशेचे बांधले मला असं असं गाता येतंय, मला असं असं वाजिता येतंय, मला असं असं भागवत सांगता येतं, मला असं असं रामायण सांगता येतंय. मा कीर्तनाला गर्दीले होती. मूर्ख जमत असते. तो कीर्तन देवाला आवडावं त्याचं नाव कीर्तन असते. सटक्या सांगत असेल तर यम बी खपक्या सटक्यानं हानीन तुला. विठाला विठाला विठाला. माणसं फार जमले म्हणजे कीर्तनकार मोठा आहे नाही. तुम्ही आजही तमाशा फुकट लावा जातील ना लोक. जातील लोक. असं नसतंय ते. लोक जमतील म्हणजे फार मोठा कीर्तनकार नाही. कीर्तनकार संप्रदायातला वारकरी हा आचरणावरून ओळखायचा असतो. आपल्याकडं कसं आहे मोठ्या गाडीत आला की महाराज मोठा. लोकनाट्यवाल्याला लक्झरी येतात. काय नसतं त्याच्यावर. ज्या महाराजाकडे लय मोठे पैसे आहेत ते लय महाराज मोठा पटेस. असे काही लोकांकडे पैसे आहेत त्याने बनलाव बनलं ठुले तर बंगले होते. सिमेंट लावायचं कामच नाही. केमिकल लावणं बनलं चिटकीनं. ह्या फार मोठमोठाले 5-5 मजली बंगले तयार होतील. इतके कायच्या गाद्या पैशाच्या येतात. त्याच्यावर नसते. साधू हा आचरणावर असतो, बाकीच्या गोष्टी नाही. विठाला विठाला. मग धनाचा आशीर्वाद, अहंकार, सत्तेचा अहंकार, विद्वत्तेचा अहंकार, कलेचा अहंकार, अहंकार निरशिला. भक्त म्हणावे तयाशी नगुंते जो आशापाशी. दुसरं लक्षण अहंकार निरशिला. आणि तिसरं लक्षण देहभाव पालटला. देहावरची आसक्ती संपवा. काय बोलावर ह्या आसक्तीवर. गिरगावकरांना आरशात बघून फेटा बांधला. काय फेटा कीर्तन करणार होता का. एकदा सोरडा मिऱ्या व्यवस्थित नाही आल्या म्हणून पुन्हा आरशात बघून बांधला. जास्त आवडला आता घामी आलाय. देहभाव पालटला. महाराज देहावरची आसक्ती संपली. त्या चित्रातल्या साधूकडे बघा. विठाला विठाला विठाला. चित्र मालकानं सांगितलं दर्पणाची आधारे. निषेध सांगितलं. निषेध. उलट स्त्रीला दिवसात 3दा आरसा पाहायची परवानगी आणि पुरुषाला जीवनात एकदाच. दिवसात एकदा. हो. लिपस्टिक लावून जर भागवतावर बसत असेल तर वक्ते बाबा म्हणायचे याच्यात जरासा बाईचा गुण आहे. लिपस्टिक लावून वक्ते बाबा म्हणायचे. मी भंगिऱ्याचं वाक्य सांगत नाही. त्याच्या बायकाची चरित नाही तर आपण कशाला तेल दळायचं कीर्तनात. विठाला विठाला विठाला. आसक्ती संपली देहाची. असं मी म्हणत नाही फाटके कपडे घाला, इस्ताऱ्या करू नका, कपडे धुवू नका. नाही, एक मर्यादा आहे ना. माझी या देहाती मजा नाही
माझी या देहासी मज नाहीचा. हा त्यांचं वाक्य आहे ते. त्यांचं देहभाव पालटला, देहावरची आसक्ती ज्याची संपली ते साधूचं लक्षण. पुढचं लक्षण निंदा स्तुती नावडे. निंदाही आवडत नाही, जशी स्तुती आवडत नाही. झालंय कसं काय बाळू महाराज तुमचं कीर्तन झालं राव, वा 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 वा. फुगलाच बाळ्या, फुटशीनभर टमाट्यावानी लय फुगू नको. चोंभाळ्या लोकांपासून सावधान राहिलं पाहिजे. हे जास्त चोंभाळतेत काय हेच माग काड्या करीत. जेने मुखे स्थावी त्याची निंदा माती लावी, त्याची निंदा माती लावी, त्याची निंदा माती लावी. जेने मुखे स्थावी त्याची निंदा माती लावी, त्याची निंदा माती लावी, त्याची निंदा माती लावी. जेने मुखे स्तवी तेची निंदे पाठी लावी. ज्या तोंडानं चोंभाळायला स्तुती करायला त्याच तोंडानं घाण खा लागलाय. त्याचं पाप काय असतं पुढचं म्हणान बापू. ऐशी आदमाची याती, आईसी अधमाची याती त्याचे तोंडी पडो माती. त्याच्या तोंडात माती घातली, माती. हो, याच्या पलीकडचं सांगू का देऊतल्या मालकांचं पुन्हा एक. इतराची चेष्टा, इतराची चेष्टा, देतो खाणे लागे विष्णा, येतो 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 खाणे लागे विष्णा. इतराची चेष्टा हे तो खाणे लागे विष्टा. घाण खाल्ले इतकं पाप सांगितलं निंदेच्या बाबतीत. काहींना स्वतःची स्तुती आवडती, दुसऱ्याची निंदा आवडती. आपली निंदा आवडत नाही आणि दुसऱ्याची स्तुती आवडत नाही. इथं महाराजांचं गोड वाक्य, निंदाही आवडत नाही दुसऱ्याची आणि स्तुती बी आवडत नाही स्वतःची. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशे पण मिरवी आवडोनी. न करावी स्तुती माझी संताजनी, न करावी स्तुती माझी संताजनी. होईल या वचने अभिमान, अभिमान, होईल या वचने अभिमान. माणूस फुगत असतो. आणि फुगणं म्हणजे हवा भरणं. हवा भरलेली वस्तू कधी झटका देईल सांगता येत नसती. ती थांबत नसती, कारण हवा भरलेली थांबतच नसते. टायर पण कुठं थांबत येते, एका जागेवर पळतच सुटते. हवा भरलेले फुगे सुद्धा उडतच राहते. हो, मग माणसं कसे जागेवर थांबतील? स्तुतीवर करणं म्हणजे हवा नको म्हणले. याचा अहंकार वाढला, अभिमान वाढेल. निंदा स्तुती नावडे, पाहता परब्रह्म आवडे. पाचवं लक्षण खऱ्यांदा असणाऱ्या संतांना मानतोय. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल. बसले ताकारात माणसं, तिकडेही चालूच आहे. काय होतंय महाराज, उद्यापासून कोणतं एकच करायचं. ज्वारी पेरल्याच्या नंतर करडं पेरायचं असेल तर तास घालायची. पण ज्वारीन करडी एकत्रित पेरल्या की करडं कापता येत नाही, ज्वारी पाडता येत नाही. हे दोन्ही संघ झालं जेवण आणि कीर्तन. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
तर सगळी जीव आधी घालायचे, नाही तर कीर्तन झाल्यावर जीव घालायचे. काय नाही महाराज, दर्दी लोक मोजके आले तरी बस झाले. काय कामाचं नसते लवकर. एवढं मोठं लय मोठं भुसा काय कामाचं नसते. मदन लय मोठं व्हावा. हो, ते 3 मन कळडी 9 मन भूस, हे शेळ्याला पण फुकून खावं लागतं, नाही त्याच्या नाकाल काटे टोचत येत. हे 9 मन भुसकट कामाचं नाही, 3च मन कळडी कामाच्या. विठाला विठाला. चला, काय करायचं आपल्याला. 7 ते 9 चालत असलेली जुनाट परंपरा. भगवान भालकेश्वराच्या कृपेने अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे यथामती यथासावकाश मी मांडला. आता राहिलेल्या वेळात संपवायचं विठ्ठल नाही. असं एखादं उदाहरण साधूचं सांगेल की त्या याच्यात बसणारे साधू कोण. भगवान भालकेश्वराच्या कृपेने चालत असलेला अखंड हरिनाम ज्ञानदान अन्नदान सोहळा वारकरी संप्रदायामध्ये, सनातन संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्त्व असणारे काही मास आहेत. मास हा माझी मार्गशीर्षू हा एक अनन्य साधारण ब्रह्मांडाच्या मालकाने नमूद केलेला, हा अर्जित केलेला मास. तसं या श्रावण मासामध्ये भगवान शिवशंकरांचा अधिष्ठान आहे. देवादिदेव भगवान शिवशंकर यांचं अधिष्ठान आहे. आणि भगवान शिवजींचं फार मोठं काम आहे. तुम्ही आम्ही भजन करतो महाराज, कोणी कीर्तन, कोणी भागवत, कोणी रामायण, कोणी प्रवचन, कोणी वारी. ही आपली जहागिरीच नाही, ही भालकेश्वराची जहागिरी. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी पैठणच्या मालकाने सांगावा, वैष्णवातले शिरोमणी भालकेश्वर आहेत. म्हणजे भगवान विश्वनाथ, देवादिदेव भगवान शिवशंकर आहेत. आणि वारकरी संप्रदायाच्या संस्थापक सुद्धा तेच आहेत. वारकरी संप्रदायाची स्थापना त्यांनी केली. एक जण म्हणला, महाराज आमच्या 3 पिढ्यापासून वारी आहे, तरी तंबाखू सोडित नाहीच. गुटखा सोडीनच, बिड्या सोडीनच, आणि काय 3 आणि 4 पिढ्या हीच काय लागलास. हा, भजन म्हणता म्हणता तंबाखू घोंगडी खाली टाकीत. हा, यम तुया तोंडात रुमन घालीन, रुमन इकून ठोकीन, मागून काढीन सुमळ्या. आणि 3 पिढ्यापासून सांगतो. काय सांगाल 3 पिढ्यापासून? वारी तिथून सुरू आहे. आदिनाथापासून परंपरा आदिगान, परंपरा आदिगान, परंपरा आदिगान. परंपरा महाराज, ही कावड जर कोणी नेली असेल पंढरीला, ओम नमो शिवाय. कावडी घेणारी काली, मिळाली वैष्णववादी, त्याचे चंदर जाणे नो मंजुरे. ओम नमो शिवाय. कावडी घेणारी काली, मिळाली वैष्णववादी, त्याचे चंदर जाणे नो मंजुरे. ओम नमो शिवादी. कावडी घेतली खांदी. सुरुवातच तिथून. भजन तरी कोणी केलंय? तुम्ही आता इशारत झाला असताल. मी 27 वर्षापासून जरा जरा कीर्तनात श्लोक नाही तर ओळी गालो, पण भजनही भालकेश्वरानंच केलं. भजन करी महादेव सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे.
सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे माधवा मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे. आपल्या बापाची जागिरीच नाही जोशी बुवा. हे सगळं करून जर 2 टायमाची भाकरी खात असतो तर त्या मालकाची जागिरी आहे. विठाला विठाला. आणि अशा परमपावन अधिष्ठान भालकेश्वराच्या या पवित्र दरबारामध्ये चालत असलेली जुनी परंपरा. गुरुवर्य, सगळ्या गोष्टीची आसक्ती संपलेला साधू म्हणूनच हा अभंग सुचला. माझं हे 3रं कीर्तन आहे. गुरुवर्य शंकर महाराज 3रं कीर्तन आहे इथलं माझं. मला एक आठवतंय 27-28 दिवस श्रावणात पाऊस नव्हता जोशीबुवा. त्यावेळेला हे मंडपही नव्हता. कीर्तन भरगच्च लोक बसलेली आणि कीर्तन आटोपत आलं उतरेश्वर बापू. आणि एकदा असा गजर सुरू झाला. महाराज उठले याच परिस्थितीत, अंगात शर्ट नाही काय नाही, आणि आकाशाकडे मुद्रा केली. देवा हे देवा पाड रे पाऊस देवा, हे लेकरा बाळायला खाऊ दे रे, जनावराला चारा होऊ दे रे. ही कीर्तनात भाषा होती महाराज, कीर्तनात. म्हणून सुचला अभंग. गुरुवर्य सद्गुरू तुळशीराम बाबा यांच्या या आधिपत्यात सुरू असलेला हा कार्यक्रम, त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो, त्यांच्या समाधीवर. आणि त्यांच्या पश्चात आदरणीय वेदांताचार्य ॲडव्होकेट स्वामी शंकर महाराज, हे पवित्र अधिष्ठान त्यांच्या आधिपत्यात आहे. महाराजांनी बघाशी फोन केला, आल्या आल्या भेटले सुद्धा. महाराजांना सुद्धा प्रणाम करतो. कारण ब्रह्मांडाचा मालक ठराविक ठिकाणं ठराविक लोकांच्या हातात देत असतो. नाही तर आंधळ्या दिवा लावला का तर लावला, आणि कुठं लावला तो कुडाला खावला. आंधळ्या दिवा लावला का लावला, कुठं लावला तो झोपड्याच्या कुडाला खावला. म्हणजे मधात झोपलेली वाचते का, पेटलं झोपडं ते, अशी मन म्हणायची जुन्या काळातली माणसं. तसं कुठलंही एखादं पवित्र ठिकाण भंगिऱ्यांच्या हातात नसावा. तात्विक सात्विक सदाचारी अशा लोकांच्या हातात असलं की त्या तीर्थाचा फार मोठा त्याची पताका उंच जात असते. आणि त्या पताकाचा लहरी, त्याचा सात्विक प्रकाश, त्याचा तेजस्वी प्रकाश हा प्रांतात पडत असतो. म्हणून सात्विक लोकांच्या हातात शक्यतो जगाचा मालक हे देत असतो. सात्विक तिथं आल्यावर जर येड्यावानी करीत असतील तर देव संपित बी असतो. विठाला विठाला. म्हणून निसर्गाशी नातं असलेलं हे ठिकाण, गोड असं रम्य ठिकाण, डोंगरावरती वस्ती, भगवान भालकेश्वराचा दरबार. आदरणीय वेदांताचार्य ॲडव्होकेट स्वामी शंकर महाराज सांभाळतात, त्यांना सुद्धा प्रणाम. मला वाटते अनिल महाराज बोलत होते तारखेच्या संदर्भात. हजरही आहेत, गावातलीच मंडळी, जरांगे कंपनी. गोड अशी सुंदरशी चाल झाली. तुम्हालाही प्रणाम. आदरणीय उत्तरेश्वर बापू प्रमाणाचे बादशाह आहेत. हो, मी बरेच वाघ असे कुठं कुठं पाहिले. म्हणजे असे रस्त्यानं वाघ दिसल्यावर गिरगावकर कसा थांबन, धोतर सुटन ना. पण प्राणी संग्रहालयात वाघ पाहिले. पण ते वाघ जर सोडले तर कुत्रे धर, मांजरं धर, डुकरं धर, शेळ्या धर, मेंढ्या धर, असे वाघ पाहिले. पण कीर्तनातला प्रमाणातला वाघ म्हणावा लागेल. कालही विष्णुपंत महाराज भेटले भोकरला, फार पाठांतर त्यांचं खूप. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे भाऊसाहेब महाराज, फार आमचा जुना परिचय. भाऊसाहेब महाराजांना धन्यवाद. आदरणीय बंडू आबा असतील, आदरणीय भागवत महाराज असतील. महाराज स्वामीजी तुम्ही बसले तर चालेल, उभेच राहता. ज्यांच्या मुखारविंदातून श्रीमद भागवत कथा श्रवण करता आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण महेश देवा,
तेही या ठिकाणी बसलेत. महाराजांना प्रणाम. आदरणीय त्यांच्या कथेत साथसंगत करणारे महाराज मंडळी आहेत. ज्यांनी सुरुवात केली ते बाबा आम्ही चाल ऐकली शेवटची. लक्षात आलं हे जुनं व्यक्तिमत्व असेल. हो, नाही तर तशा शेवटच्या चाली कोणाला नसत्यात सापडत. विठाला विठाला. मृदंग क्षेत्रातलं या परिसरातलं नाविन्यपूर्ण रत्न आदरणीय दत्ता महाराज सटले आहेत. त्यांनाही धन्यवाद प्रणाम. आदरणीय हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज आहेत. त्यांनाही प्रणाम करतो. उपस्थित तुळशीवाल्या ताई असतील, विनेकरी बाबा, मस्तक चोपदार, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या साऊंडवाल्यांना सुद्धा धन्यवाद. विठाला विठाला. आजच्या या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे भागवत जनार्दनराव येवले, विकास उत्तमराव माने, उदय कुंडलिकराव माने आणि विजय अर्जुनराव जरांगे, या चारही सद्भक्तांना धन्यवाद. अशा पवित्र अधिष्ठानावर त्यांनी सौजन्य घेतलं त्याबद्दल त्यांना कोटी कोटी धन्यवाद. एरवी कधी कधी म्हणत असतो पण मनातून नाही. एक जणांना मागच्या आपण वारीला जायच्या अगोदर एक जणाच्या वाढदिवसाला गेलतो बापू, तर मळमळ झालं मला त्याच्या वाढदिवसाचं कीर्तन केल्यावर. कारण घरी गेल्यावर त्याच्या बायकोचं तोंड असं मांजरानं वसकांडल्यावर नाही झालं. मी म्हणलं बाई तुझ्या नवऱ्याचा वाढदिवस तू काऊन अशी? तर ती म्हणली महाराज मीच कदरले मेल्याला. आणि त्या हरामखोराच्या वाढदिवसाला मग कीर्तन. त्याच्यामुळं आता काय संसारात पडल्यामुळं कधी कधी नालायकाला चोंबाळावं लागतंय. नाही तर हरामखोराची स्तुती करायची सांगितली नाही. काय म्हणले पंडित जन? ऐका पंडित जन तुमचे वंदी नका करू पवित्र माझ्या भालकेश्वराचा दरबार आहे. त्या दरबारात आजच्या भजनाचं सौजन्य जोशीबुवा या चौघांनी घेतलंय. त्यांना कोटी कोटी धन्यवाद. विरक्ताच्या बाबतीत गुरुवर्य वैकुंठवासी तुळशीराम बाबाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मी काय सांगू शकतो, तुम्ही स्वतः त्यांना पाहलंय. तुळशीराम बाबाच्या वंशातच आदरणीय जरांगे पाटील जन्माला आले. महाराज ज्या वंशातला साधू विरक्त होता त्या वंशातला संसारिक पण विरक्त जन्माला आला. विठाला विठाला. त्यांची जन्मभूमी आहे माती गोड आहे. या मातीमध्ये एक नाविन्यपूर्ण स्वतःच्या प्रपंचाचा विचार न करता एक आगळा वेगळा विचार करणारी क्रांतीची ज्योत, एक तेजस्वी रत्न आदरणीय जरांगे पाटील या मातीत जन्माला आले. ह्या मातीला प्रणाम करतो. विठाला विठाला. आजच्या पंक्तीवाले असतील त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. कारण भालकेश्वराच्या दरबारात त्यांचं अन्नदान आहे. त्यांनाही धन्यवाद. भक्त म्हणावे तयासी. कोणाला भक्त म्हणायचं नेमकं? पाय पडत नसेल ना मायबापाच्या तर त्याला भजन्या म्हणायचं नाही, त्याला हरामखोर म्हणायचं. भजन करीतच नसल त्या सांभाळण ज्याचे असतील त्याचे, नाही तर जाताना मला द्या. काय कमी नाही माहित, हाऊत भरलाय. त्याच्यात एक पोरगी एक पोरग वाटतंय. पोरग तरी सांभाळायला जड जाईल पण पोरगी कवडीची अडचण नाही. हो, मायाकडेच भीक मागायली येईन पोराचा बाप. हो, विठाला विठाला. भजन करीत नसेल आणि सकाळी संध्याकाळी मायबापाच्या पाया पडत असेल तर कोट्यवधी भजण्याच्या बरोबरीचा. हो, भजन करूत करूत असून जर आई वडिलाला मानित नसल तर भक्त त्याला म्हणायचंच नाही. माळा मोठाल्या असतील
आणि दारातल्या जनावराला पाणी टायमाला पाजित नसेल तरी त्या माळा काय कामाच्या नाही. लय ठोकर माळ घातली, काढून जर म्हशीला हाणली तर म्हस येतो आली, इतकी माळ ठोकर. पण तू पाणी पाजित नाही गाईला, तू बैलाला वैरण टाकत नाही बाईला, फक्त त्याला 4 पाय आणि तुला 2 आहेत बाईला. विठाला विठाला विठाला. एकजण म्हणला महाराज राहण्याचा लयत ना देव मला, मी लयत टाईट कपडे घालतो. अरे तू किती टाईट घातले ते काय कोणाकडे धुवाल दिले, कोण ठिकाणी क्लीन म्हणतात ना त्याला, ड्राय क्लीन इंग्रजी शब्द बरोबर आहे, ते त्याच्यात टाकले, तुला घालून त्याच्यातून काढलं. असे सगळे घातले तरी तू साधू होत नाही, कारण तुझ्या कपड्यापेक्षा रंग जास्त पांढरा बगळ्याचा आहे. बगळ्याच नंबर पाहायला लागला असताना वरच्या लक्षणानं साधू झाला असता तो. नाही नाही म्हणे महाराज, झोपेतून उठलो तरी गण मोडत नाही. म्हणलं मग तू ढक्कन लावून झोपत असशील, त्याला रबर लावला असं नाही तर टोपण ठोलन बांधलं तू तसं. नाही तर आमच्या आता उशी गिशीला घासते ना, मोडते आमचे. नाही म्हणे मा मोडतच नाही म्हणून मी साधू नाही रे सोमळ्या, तो लावल्याला गंध आहे. अशा शेळील बोकडे जन्माला येते ते आयतेच चंद्री असते. हो 9-9 लाखाला मुसलमान विकत घेते. हो 9 लाख नाही, माग पेपरवर पाहिला एक बोकड्या 6 कोटीला विकला. त्याच्या कपाळावर चंद्र होता, 6 कोटीला बोकड्या विकला. आणि तू या काय गंधाचं भूषण सांगाल, तू गंधासारखं वागला पाहिजे सोमळ्या. याच्यावर नाही साधुत्व, साधुत्व त्याच्यावर आहे. आशा संपली पाहिजे. भक्त म्हणावे तयासी न गुंते जो आशा पाशी. आशा संपली तो साधू आहे. मारुतीरायाच्या सानिध्यात एक व्यक्ती गेली, कोणाला म्हणायचं भक्त, शक्तिशाली बापाचं पोरग आहे. आवाज करा, देव चांगलं करेन तुमचं. पाच जा माझ्याकडे. शक्तिशाली बापाचं पोरग आहे. किती शक्तिशाली बाप महाराज. त्या पोराच्या बापानं जगातला 1 नंबरचा गुंड आणि देहूतल्या मालकानं ज्याच्या संपत्तीचं वर्णन केला तो श्रीमंत बगलात दाबला होता. बगलात आपल्याला गोचिड सहन व्हायचा नाही. चालू कीर्तनात खाजीन गोचिड नाही सहन व्हायचा, गोचिड. हो आणि 4 समुद्राचं स्नान होऊस तर तेवढा 6 गुंडापैकी 1 नंबरचा गुंड काखेत. चतुरायत्या पांपतियो स्नानाति जायते नाम तर्पणाम यतलेशायाम क्रिया संविस्त जायते नाम मुग्धा देवतार्चनम प्राप्तार विनियोगस्ततेवच नैवम गिरगावकर लिखितम. एक भंगिऱ्या भेटला महाराज, मला वाचायलाच भेटलं नाही. अरे तू काय वाचू तू सुंबळ्या. दिवसात 150 फोन बाहेर गेले की बायकोचे उचलीतून तू यासारख्या उचलेला हे गवसत असतं का. विठाला विठाला. लय लोक ही चित्र हे कशातलं ते तू या डोक्यातच बसत नाही. तू नको डोकं लावते, हे तुरीच्या पाट्यातले. अरे शास्त्र किती, वेदाची मर्यादा सांगता येईल, त्याचं उंच पण, शास्त्राचं उंच पण सांगता येईल. पुराणाचं टोक सापडल, कसं सापडल महाराज, नाही सापडत. कारण शास्त्र आणि पुराण आणि वेद ज्याला गातेत त्याचं वर्णन आतापर्यंत शेषाला होत नाही. त्या बाकीच्याची काय गोष्ट होती. स्नान आटपलं, सकाळचा विधी आटपला. आणि मग हात वरी केल्याच्या नंतर ते काखातलं पडलं. काय शक्तिशाली बाप असेल. आणि अशा शक्तिशाली बापाचं पोरग अंगत. हो अंगत होते, अंगत. मारुतीरायाची भेट झाली. 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्यासी मारुतीराय. 19 संन्याशापैकी 6व्या क्रमांकाचा संन्यासी देवर्षी नारद. भालकेश्वरानं भजनात घेतले, सुरनर किन्नर नारद तुंबर. हो किंवा नारद तुंबर घाती निरंतर रे. हा 6व्या क्रमांकाचा. मधल्यांचा अंत कोणता क्रम लावायचा तुम्ही तुमचं ठरवा. मी का गुत्त थोडं घेतलं सगळ्याचे क्रम सांगायला. पण 1 नंबरचा संन्यासी मारुतीराय. भेट झाली.
प्रणाम केला. मारुतीराय मी येऊ मालकाकडे. ताराची लेकरे एका घरी गेलो तुम्ही महाराज आमचा श्याम आहे, हे आमचा श्याम आहे, वा वा हे आमचा राम आहे. म्हणलं वा काय लेकरं गोंडस आहेत. आणि मधातून सगळं आटोपल्यावर बाहेर आलो तर त्या श्यामरामला विचारलं माझे बुट कुठे आहेत. तर दोघांना एका एका बुटाला सुतळी बांधून रानातलं पाणी शेंदू लागले. म्हणलं वा श्यामन राम, हा तू या दाव्या पोचतो रे, काही ठुत नाही तो. विठाला विठाला विठाला. चला मी मालकाकडे येऊ. मालक म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र, पंढरीतले मालक जरांगे बुवा, पंढरीतले मालक मारुतीराय होते. मारुतीरायने सांगितलं अंगदा तुझं अंतकरण मी ओळखू शकतो, पण अजूनही तुला सावध करतो, ज्या मालकाचे तू पाय धरणार आहेस त्या मालकाने तुझ्या बाबाला मारलंय. वालील कोणी मारलं? प्रभू रामचंद्राने मारलं. तो वालीला अंगदानं सांगितलं मारुतीराय मरता मरता बाबांनी मला सांगितलं मला ज्यानं मारलंय त्याचा विरोध करू नकोस. मला ज्यानं मारलंय का त्याचा विरोध करू नकोस. लक्षात ठेव अंगदा, अजिंक्य रावण, अजिंक्य 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 नवग्रह पालथे टाकले होते. नवग्रह पालथे. महाराज विघ्नहर देवता घरी कामाला, ब्रह्मदेव पूजेला होते. हो उपाध्याय होते, पौरोहित्य तिथलं होतं ब्रह्मदेवाकडं. अधिष्ठितम यत सत्यवसंती लोकाभय जायते नाम यति तर्पणो देवार्चन सर्वस्थितो प्रातार भय जायते परमेष्टि भयस्थितायाम लंकेशाम गिहस्ततेवच. जावाली सांगायची पूर्ण देवपूजेचं काम ब्रह्मदेवाकडं. जगाला प्रकाश देणारा सूर्य राजा रावणाच्या घरचे दिवे लावायचा. आपल्याकडे दीप अमावस्या होऊन गेली कालची. दीप अमावस्या. कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, परमार्थाला दम नाही, पंक्तीला दम नाही, दिंड्यात जाण्याला दम नाही, तरी आपल्या परिसरातल्या हरामखोरानं त्या अमावस्याला दुसरंच नाव दिलं. याच्या तोंडात जित्या पण किडे पडतील. विठाला विठाला विठाला. तिचं दीप अमावस्या नावाचं नाव आहे. म्हणून आपल्या जुन्या काळातल्या बायका ते राखेलचे दिवे होते ना त्या दिवशी वाद बदलीत होत्या. राखेलचे वेद धुवून पालथे घालायचे, त्याला फुल कोणतं वाहत होते? बाभळीचं. दिव्याच्या नोकात ते फुल घालायचं, त्याचं नोक बारीक असते फुलाचं. त्या फुलाची पूजा येते. पिता यती वर्णेषु पुष्पाधिनी भयस्थितो दीपार्जितो भयजायम नैवम गिरगावकर लिखितम. शास्त्र आहे महाराज कोण्या दिवशी काय करावं म्हणून ती फुल वाहत असतात. फुल फुल फुल. हो पीतवर्ण भगवान विष्णूला आवडीचं आहे. आणि दिवे लावायचं काम सूर्यनारायण करत होते. सडा टाकायचं काम वरुण करत होता. रस्ते झाडायचं काम वायू करत होता. काय कामाल लोक असतील महाराज. अजिंक्य रावण तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. मी माझ्या भाषेत सांगत असतो त्याची एक चौक टिकल्यावर 13-12 खासदार होता येत होते. कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. एवढ्या अजिंक्य रावणाला मी 4 स्नान होईपर्यंत बगलात ठेवलं रे. त्यावरती माझी शक्ती किती. मरता मरता बाप पोराला सांगायला चांगलं सांगितलं पाहिजे. पोरायला हो मरता मरता नाही सांगितलं तरी चांगलं असल्यावर तरी पोरायला नीट सांगा. कोणाचा बांध करू नको. हो दुसऱ्याची मका कापू नको असं हिशोबात सांगितलं पाहिजे पोरायला. माईनं नाही का बाकीचं सांगणं, पण लग्नात पोरीला जाता जाता एकच सांगितलं पाहिजे. मरुस तर मायबापासारखं सासू सासऱ्याला सांभाळ. फुसकून कानात सांगती बबे गेल्या गेल्या व्हायला निघ 2च तोंडन खिचडीन बोंड. भजे तळायला कढ इथूनच देती. हो इथूनच देती. मग काय बबीचं सारं घरानच. निदान चांगलं सांगितलं पाहिजे ना. मारुतीरायला सांगितलं, माझ्या बाबानं सांगितलं, अजिंक्य रावणाला 4 स्नान होईपर्यंत मी बगलात ठेवलंय. अंगदा मी किती शक्तिशाली, पण मला एका चपक्यात ज्यांनी मारलंय तो पंढरपुरातला मालक मर्यादा पुरुषोत्तम किती शक्तिशाली. माझ्या मारणाच डोक्यात घेऊ नको, तू पाय त्याचेच धर.
असं माझ्या आईनं आणि बाबांनी सांगितलंय मारुतीराय. भक्त म्हणावे तयाशा, कोणाला भक्त म्हणायचं बापू याच्यावर सांगतोय. आता एक लक्षात ठेवा, उदाहरणं किती होतील ते सांगू नका, पाळी किती चांगली झाली ते सांगायचं. आता फटे पाळड्यावर वरबड्यावर तर मग तर किती पाळी होईल ना, पाळी मोजकीच होईल, पण माती शेल्याहून पडन. विठाला विठाला विठाला. म्हणून मला पाय धरायचे. महाराज मारुतीरायला अंतःकरण कळत होतं. अंगदाला घेतलं, प्रभू रामचंद्राच्या पुढ्यात उभं केलं. मालक, वालीचे पुत्र अंगद आहेत. वा महाराज, तो काय दयाळू बाप आहे जगाचा. भेट करून दिली त्यावेळेला महाल नव्हता, राजवाडा नव्हता, काय नव्हता, जंगलात हो. अशा डोंगरावर एका दगडाच्या शिळीवर मालक बसलेले प्रभू रामचंद्र त्या शिळीवरून उठले आणि अंगदाच्या हृदयाला हृदय लावलं. काय दयाळू असेल, काय दयाळू. त्यावेळेला तारा हसत होती महाराज, हसत होती तारा. यमधर्माच्या पत्नीनं वटीत टाकलेले फुलं वरून तारेनं खाली टाकले. भगवान सांगतात, अंगदा तुझ्या आईला आनंद वाटला. जिच्या पोराला देव आलिंगन देतोय त्याच्या माईला किती आनंद वाटत असत. जगाच्या बापानं आलिंगन दिले, जगाच्या बापानं आनंद वाटला, आनंद वाटलाय. काय सेवा करू तुमची. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, आमच्या पक्षाचं सेनापती पद तुमच्याकडे देऊन टाकतो. अंगद सेनापती केले, सेनापती केले. एके दिवशी असे बसले एकांतात. मारुतीराय, लक्ष्मणजी आहेत, प्रभू रामचंद्र आहेत, सुग्रीवाला किष्किंधा दिली, जोशीबुवा. प्रभू रामचंद्राने या सगळ्यांच्या लोकांमध्ये मारुतीरायला एक प्रश्न केला. पवनस होता, जी अंगदाला लंका देण्याची इच्छा आहे. विभीषण पक्षात यायच्या आधीची गोष्ट, लंका द्यायची इच्छा आहे अंगदाला. मारुतीराय काही बोललेत नाही. ए हनुमंता, काहीच नाही. लक्ष्मणजीनं मांडी थाप केली. मारुती, मालक काय बोलते. जी ऐकू येत नसेल का मारुतीरायला, सगळं कळत होतं. जी मालक, जी जी जी. मारुतीराय प्रभू रामचंद्राच्या पुढे फार नम्र होते. रामागड्याची आवडी मोठी. अत्यंत आवड होती प्रभू रामचंद्राविषयी, खूप आवड, खूप आवड. जी मालक जी. काही नाही, मला असं वाटतंय रावण हा अत्यंत अधट विचाराचा व्यक्ती आहे. रावण हा बुद्धिवान होता, फार बुद्धिवान होता. रावणाच्या बुद्धीला डोकं लावत असताना, त्याच्या बुद्धीचा कस तपासित असताना ब्रह्मदेवाचे 8 डोळे झाकत होते. विद्वत्ता किती असेल रावणाकडे. कारण रावणाच्या बुद्धिमत्तेवरच भालकेश्वरानं सोन्याची लंका रावणाला देऊन टाकली होती. वास्तुपूजेला रावणच होता. फार मंत्रोच्चार करायला गोड. मंत्रोच्चार आवडल्याबरोबर दक्षिणेत काय देवा, तर ज्या लंकेची वास्तू शांती केली लंकाच देऊन टाकली 7 कोटी घराची. त्यार्थी विद्वत्ता किती असेल पान. शक्तीच्या बाबतीत विचार केला तर 33 कोटी देवता बंदिस्त केलं. त्या सामान्य ताकद नव्हती. 16 प्रधान होते. प्रधानानं जांभाई दिल्यावर यमाची दात खेळी बसत होती. रंगे बुवा, एवढे प्रधान शक्तिशाली होते तर ते किती असेल. त्याचं पोट्ट किती शक्तिशाली होतं सांगू. विनाकारण एखाद्याच्या तोंडात मारायची ताकद आहे का बुवा. आणि कसं मार खाईल कोणी. स्वामी महाराज कसं खाईल कोणी मार. आपल्याकडे मंत्र्याच्या गाडीला किती दिवे होते, आता तर नाहीत, एक दिवा लाईत होते. पण 222 ज्या मंत्र्याच्या गाडीला दिवे येतं असा मंत्री 17-12 पोरानं बांधून आणला होता. म्हणून त्याचं नाव पडलं इंद्रजित शत्रुजित. हो, म्हणून आसू पोरग. आणि हा मला शिता देत नाही रे. समजून सांगितलं तरी देणार नाही. समजून सांगण्यासाठी कोण पाठीलता, हाच पठ्ठ्या. बोले गोडगिरा विभीषण बरा. अंगद शिष्टाईमध्ये आलं ते वर्णन. असे कधी श्लोक म्हटले तरी चालतील.
पण आपल्या पंक्तीतल्या 2% भंगिऱ्याला हे श्लोक गवसतच नाहीत. लाल दोऱ्याचं काढीन पाणी तुला टांगीन बेंडकुळीवाणी. चवण्या जंगळलेल्या असं काही म्हणतो रे. हा भाकरीच्या तुकड्या तुकड्यासाठी मरशील सुंबळ्या. असले श्लोक असतील. राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले दही भात लिंबू. जेवता जेवता अपमान झाला ताटात उंदीर रिकामी जागा करून गेला. त्या बापाची जहागिरी कशी श्लोक म्हणायला. किडे पडतील जिबेला तुया किडेला आणि तुया तोंडातल्या वासानं बायको माहेराला पळून जाईल सुंबळ्या. असे कसलेही श्लोक म्हणतो का. बघा ना समर्थांचे श्लोक पाठ करा. अंगद शिष्टाईतले श्लोक पाठ करा. एखादा तात्विक सात्विक अभंग म्हणा. त्याला सुद्धा प्रसंग सांगितलेत बरं. पंक्तीत अभंग म्हणला तुटला आयुष्याचा दोरा. वा 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 म्हणलं वा वा. याला मेल्यावर मंदिरात मीठ लावून टवा म्हणजे लोकायला सगळ्याला दिसला पाहिजे एवढा मोठा आध्यात्मिक आहे. विठाला विठाला नाना प्रकारचं सांत्वन करून ऐकण्याची मानसिकताच नव्हती रावणाकडे. हनुमंत जी रावण सीता देत नाही जिवंत आहे तोपर्यंत. आणि रावण मारल्याशिवाय मी राहत नाही. मारण्याची इच्छा नाही पण तो मरेपर्यंत सीता मला देत नाही याच्याकरता मी त्याला मारणार. मग माझी इच्छा आहे हनुमंता. काय आपल्याला कमी आहे परमेश्वराच्या कृपेने. आणि हे कोण होते. परमेश्वरच बोलायला बरं. परमेश्वरच जगाचा बाप आहे. हो काय आपल्याला कमी आहे. या सूर्यवंशातल्या महाराजांच्या कृपेने. सात्यवादी लोक होते सूर्यवंशातले. तात्विक सदाचारी लोक होते. पुण्यशील लोक होते. काय कमी आहे आपल्याकडे. अजराज असतील दशरथ असतील. प्रभू रामचंद्राचे आजोबा म्हणजे अजराज. अज हे ती अजायाम पुनितो हो. धरा धरेश कृपायाम धेनुरे वच्च सर्वस्थिताम दुग्धाम आपाम पती जायते. अजराजाच्या कृपेने धरेची कृपा आपल्यावर इतकी झाली की त्या धरेवर वावरणाऱ्या आपल्या गायी समुद्राच्या लहरीसारखं दूध देतात. ओढे आपले पाण्यानं भरतात ते दुधांचे सरोवर. इतकं आपल्याकडे वैभव. काय करायचं हनुमंत आपल्याला. मग ज्याच्यावर एवढा पितृशोकाचा घात झाला. वाक्य नीट ऐका. पितृशोकाचा घात झाला तरी पण त्यांनी आपलाच झेंडा धरावा अशा सात्विक सदाचारी अंगदाला आपण लंका द्यावी. मारुतीराय म्हणले इतकं दळूदळू सांगायले मन नका सांगू. प्रभू रामचंद्र म्हणले तू वानरांचा मुख्य आहेस. तू मुख्य आहेस वानरामध्ये. मुख्य मुख्य. अरे वानरांचं वाक्य बा तुझी येनी संगती उद्धरिल्याशी वानर पंगती. अरे तू मुखी आहेस. योग्याच्या तप्याच्या सिद्धाच्या ध्यानात न जाणारा मी तुझ्या कृपेमुळे वानरांना जवळ घेऊन बसतोय. तू मुखी आहेस. मुखी आहेस. मारुतीराय वारकऱ्यातले मुख्यावर. योनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. एक नंबरचे वारकरी. बरं एक नंबरचा वारकरी असून कधीच शिरा खाल्ला नाही. गावरान तुपातला नाही. दाड्या तुपातला नाही. तेलातला नाही. चपाती नाही. पुरणपोळी नाही. केवळ वनीचे वनचर पाले खावीर वानर. चारी मुक्ती त्याच्या किंकर सवे सुरवर वंदिते. 4 मोक्ष दाशा होत्या स्वरूपात. ऐसा
कोण आहे किंवा ऐसा कोणी दावा हे जया नावडे कन्या पुत्र घोडे दाराद हे तर सुटलंच नाही कोणाला नाही त्या सुटली द्रव्यलोभमाया नाही त्या सुटली द्रव्यलोभमाया नाही त्या सुटली द्रव्यलोभमाया नाही त्या सुटली द्रव्यलोभमाया भस्मदंड छाया तरुवराची भस्मदंड छाया नाही त्या सुटली द्रव्यलोभ माया भस्मदंड छाया तरुवराची गिरगावकरांचं वाक्य नाही मालकांचे वाक्य लक्ष्मणजी म्हणतात काय बोलतो हनुमंत तू तुला काय ज्ञान आहे इकडे बुद्धिमतान वरिष्ठ मारुतीराय बुद्धीतले वरिष्ठ काय महाराज खेळिया माझी न पडे कामा कामची नाही तेथे तेथे कैसे रामागड्याची मनोनिलंके ऐक खेळिया जाणून खेळी खेळे रे काय ताकद महाराज आणि लक्ष्मणजी मारुतीरायची एक अशी थोडीशी बारीकशी चिमटा घेतात प्रभू रामचंद्राला आवडत नव्हतं बुवा अनिल बुवा आवडत नव्हतं आता करा प्रभू रामचंद्रावरही लक्ष्मणजीची श्रद्धा होती लक्ष्मणजीनं प्रभू रामचंद्रानं मांडी दाबली लखन अरे शांत रे बाबा शांत हे आपल्या कामाचे हे निघून गेलं तर आपल्या पक्षाचा नुसता भोपळा होऊन जाईल हो प्रभू रामचंद्राचा पक्ष कशाने उंच गेला ते फक्त मारुतीरायामुळे एक शपथ पुरावा रामजी के साथ हनुमान नाही होते गाथ्यातलं नाही परवानगी घेऊन सगळ्यांची म्हणतोय रामजी के साथ हनुमान नहीं होते रे रामजी के पुरे कभी काम नहीं होते प्रभू रामचंद्राचा पक्षवरी नेणारा एकमेव मारुती आणि त्याला का चिमटे घेतो रे लखन तू असं प्रभू रामचंद्रानं सांगितलं विठ्ठल विठ्ठल प्रभू रामचंद्राचा पक्ष जर कोणी उंच नेला असेल तर ते मारुतीराय तो काही चिमटे घेऊ नकोस लखन जी मालक तरी पण लक्ष्मणजीनं सांगितलं एकदा म्हणणं हनुमंता नाही म्हणले माझ्यावरची त्याची श्रद्धा कमी होती त्याच्यामुळं मी काही म्हणत नाही हो तुम्हाला म्हणायचंच असेल तर बाळू महाराजाला म्हणतो पण मी नव्हतो ना तेव्हा हो लय महाराज आहेत म्हणले महाराष्ट्रात मी सगळ्याला म्हणतो पण अंगदाला नाही म्हणणार लक्ष्मणजीने आवाज दिला अंगदा जी लाणे मालक वाकत 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 शिबिरात हजर प्रणाम प्रणाम अंगद जी आता आपल्याला काही दिवसात रावणाचा शेवट करायचा आणि रावणाचा शेवट केल्याच्या नंतर मी सीतेला घेऊन इथून जाणार एवढी मोठी सोन्याची लंका आहे मला असं वाटतं तुला देऊन टाकतो डोळ्यातूनच पाणी आलं खळा 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 अंगत रडू टाकली भक्त म्हणावी त्याशी सांगतोय कोणाला भक्त म्हणायचं उठले देवाचं दर्शन घेतलं लक्ष्मणजीचं दर्शन घेतलं आपल्या चुलत्याला प्रणाम केला चुलत्याचं दर्शन घेतलं सुग्रीवाचं हो चुलत्याचं दर्शन घेतलं काकाचं नळनिळाला प्रणाम केला कारण नळनिळे वारकरी होते तुमच्या आमच्या ताकदीने माणसाचा उद्धार होईल नवल नाही नळनिळाच्या कृपेने दगडाचा सुद्धा उद्धार होत होता पाण्यात तर बुडत नव्हते दगड तुका म्हणे नळा सागरी तारी येल्या शिळा दगड सुद्धा पाण्यात जात नव्हता दगडावर कृपा करायची ताकद नळात होती महाराज प्रणाम केला मारुतीराय बाजूला होते गेले हृदयाला मिठी मारली कटकटला अंतःकरण आणि स्नेहातली एखादी व्यक्ती कशात तरी गुंतावी जितकं दुःख होतंय तितकं आज गदगदून दुःख अंगदाला झालं पण सुद्धा जी मालकाने मला ओळखलं नाही मारुतीरायनं सांगितलं अंगदा तुला प्रत्यक्ष भगवान बोलले याबद्दल असो ते मलाच बोलायला सांगितलं होतं पण मला माहित होतं तू घेणार नाहीस नाही घेणार अंतकरण मारुतीरायच्या समोर मोकळं झाल्याच्या नंतर मारुतीराय स्वतः अंगदाला त्या शिबिरात घेऊन आले रावटी दिलेली होती रावटीची अवस्था सुग्रीवाने केलेली होती तिथं कोण राजा होता दुसरा पर्णकुटी काय असेल पाण्याची ती
मारुतीरायनं सांगितलं, प्रभू माझ्या सानिध्यात जे जे तुमच्या सानिध्यात माझ्यामुळे आलेत किंवा माझ्या सोबत तुमच्या पायापाशी आलेत याच्यातला एकही फुटक्या कवडीचा सुद्धा लागणदार नाही, तो घेणार नाही. तर लक्ष्मणजीने सांगितलं, अरे अंगदा तू मागत नाही रे, तुला आम्ही देतो, तुला आम्ही देतोय. अरे तो अंगद होता, अहो शक्तिशाली बापाचं पोरग होतं ते, तात्विक सदाचारी बापाचा मुलगा आहे तो, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, चांगल्या खाणीतला दगड येतो. अंगदानं त्रिवार ऐकल्याच्या नंतर चौथ्यांदा बोलायला सुरुवात केली, लहाने मालक तुम्ही लंका द्यायले काय मोठाडपणे आम्हाला लंका देण्यात. थोडं लक्ष्मणजीला असं टोचलं गेलं आणि लक्ष्मणजीनं सांगितलं, अरे आम्ही जिंकून तुला द्यायलो, रावण मारून लंका जिंकून तुला द्यायलो. अंगदानं सांगितलं, लंका आम्ही असल्याशिवाय रावण मरत नाही, आम्ही सोबत असल्याशिवाय रावण मरत नाही. काय बोलतो म्हणे मी शेष 14 प्रश्नापैकी एक प्रश्न सांगतोय जोशीबुवा. एक प्रश्न केला, तुमची भाऊजाई कुठं होती, असं मारुतीरायाने एकरी शब्द नाही. जगाची मालकीन सीताई साहेब कुठे होत्या, अशोक वाटिकेत होत्या. कोण सांगतंय, लक्ष्मणजी. मग अशोक वाटिका कुठं होती, मृत्यूलोकात होती. मग मृत्यूलोक म्हणजे कोण, पृथ्वी. आणि ही पृथ्वी कोणाच्या डोक्यावर आहे, म्हणजे माझ्या. मग तुमच्या डोक्यावरची तुमची भाऊजाईच तुम्हाला कळत नव्हती कुठे आहे. काय तुमची विद्वत्ता लहाने मालक, का नाही कळाली लक्ष्मणाला आपली भाऊजाई तिथे. भाऊजाई तर डोक्यावरच होती लक्ष्मणजीच्या. लक्ष्मण कोणाचा अवतार, शेषाचा. पृथ्वी कोणाच्या डोक्यावर, शेषाच्या. आणि सीता कुठं होत्या, पृथ्वीवरच होत्या. आता मी बोलतो इतकं नसतील बोलले, पण शहाणे को एक बात आणि गधे को सारी रात. शहाण्या माणसाला एका शब्दात कळते, गाढ व्हायला रात्रभर मारलं तर त्याच्या काही लाता संपतच नसतात. विठाला विठाला नाही म्हणजे मला नकोय, आमच्या शिवभरत नाही. लक्ष्मणजी तरी पण म्हणले, अंगदा अरे तुमची मदत घेऊन जरी आम्ही रावण मारला तरी आम्ही द्यायलोत ना, हे महत्व समजा ना. अंगदानं सांगितलं, नाही मी अशा बापाचं पोरगे, माझ्या बाबाने रावणाला 4 समुद्राच्या आंघोळी होईपर्यंत, सकाळचा पूर्ण दैनंदिन विधी होईपर्यंत बगलात ठेवलं एका चुकीच्या शब्दामुळं. आणि जर माझ्या बाबाचा लंकेवर जर डोळा असता, रावणाच्या संपत्तीवर डोळा असता, तर रावणाच्या आमकी आमकी बेंबी फळड्यावर रावण मरत होता, तर माझ्या बाबानं असा दाबल्याबरोबर टमाटर फुटल्यासारखा बेंबीतून पण जाळ निघला असता आणि रावण जाग्यावरच मेला असता. मग वालीनं रावण मारल्यावर लंका कोणाला, वालीला. मग वालीच्या पश्चात मी त्यांचा पुत्र आहे, लंका कोणाला, लक्ष्मणजी म्हणले, अंगद तुला. मग ऐका प्रभू, मी अशा वडिलांचा मुलगा आहे, मी अशा साधकाचा मुलगा आहे, मी अशा बापाचा मुलगा आहे ज्याचा दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा नव्हता. कमिता येत असताना सुद्धा दुसऱ्याच्या संपत्तीवर ज्याच्या बापाचा डोळा नाही, तर त्याच्या पोटी जन्माला आलेलं पोरग मालकाचं भजन करून संपत्ती घेईल हे डोक्यातलं काढून टाका. माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, किंवा वडिलाची रीत जाणत असो, काही मागणे हे आम्हानुचित, वडिलाची रीत जाणत असो. आयुष्यात माझ्या बाबानं कोणाच्या पुढे हात पसरला नाही दुसऱ्या करता. आणि अशाच मेलेकुरे महाराज जगाचा बाप अंगदाला लंका देत होता, तरी एक जणांमध्ये हातकार हळक आलेलं. महाराज आस्तिक माणूस, पण ते सात्विक माणूस होता. ते असा काड्या दुसऱ्याची झोपडे पेटिनार नव्हता दुसऱ्या. त्यांनी सांगितलं, प्रभू बरं ठीक आहे, तुम्ही लंका देऊन टाकली. आज अंगदाला लंका जर तुम्ही दिली आणि उद्या जर रावण मरणाच्या भीतीनं तुम्हाला शरण आला आणि सीताई साहेबाला जर देऊन टाकलं, तर मग लंका तर तुम्ही रावणाला ठेवताना अंगदाला काय देता, अयोध्या देईन म्हणले. मी अयोध्या देईन. अरे ज्याच्या भावाकडे वैराग्याचं टोक हे टोक 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 सापडत नसतं बरं का, वैराग्याचं टोक
जिथं सुरू आहे आणि जिथं संपत आहे त्याचं नाव भरत आहे. 14 वर्ष अंगाला काव लावणारा. अरे दुसरा भाऊ खुर्चीवर बसायचा अधिकार असताना माझ्या पादुका सिंहासनावर ठेवून छत्र धरतोय, पण अजून खुर्चीला लायला. आणि ज्याचा भाऊ पत्नीला घरी ठेवून 14 वर्ष 27 दिवस पार जमिनीला टाकली नाही, पाण्याचा थेंब पेला नाही, तो लखन. आणि या चौघाचं सूत्रधार मी आहे. आम्ही जंगलात राहू पण तुला अयोध्या देऊन टाकू. अंगदाला अयोध्या. अंगदान सांगितलं इतक्या अडचणीत पडूच नका. रावण शरण आला तरी त्याला सलाम, त्याला लंका ठेवून देऊ, अयोध्या तुमची तुम्हालाच राहू देऊ, तरी पण मी तुमचं भजन करीन. पण जर मला तुम्ही काही देऊ केलं तर भजन करीन, पण तुमच्यापाशी लांब जाऊन करीन. तुम्ही जर देण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यापासून लांब जाऊन भजन करीन. तुमच्या जवळ जरी नाही राहिलो तरी पण चित्त मात्र माझ्या अंतकरणात, माझ्या चित्तात तुम्ही मात्र कायमस्वरूपी राहाल. महाराज काय माझ्या निळोबरायला हे चिंतन आवड असेल, माझे निळोबराय म्हणत असतील काय काय ताकद आहे. मग ही अवस्था ज्या भक्ताच्या अंतकरणात आहे त्या भक्ताला भक्त म्हणत असतात. म्हणून मालक पहिल्या कडव्यात भक्त म्हणावे तयासी, 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 भक्त म्हणावे महाराज अंगदाची साक्षीनं परिस्थिती पुरावा ज्या वेळेला सुग्रीवासारखा काका ऐकतो त्याच वेळेला सुग्रीवानी स्वतःच्या डोक्यावरचा मुकुट काढला आणि समुद्राच्या तीरावर अंगदाला देव केला. नको रे मला लाजवतील इतका गोड पुत नाही. नको म्हणे काका तुमच्या डोक्यावरचा मुकुट माझ्या बाबांच्या डोक्यावर आहे. बापात चुलत्यात बाप पाहायचा, बापात चुलता पाहायचा. काय महाराज अवस्था ही. अंतःकरणात ज्याचा इतका गोड भाव आहे, इतका निष्ठुर आहे, त्याला भक्त म्हणत असतात. कोणाला नाही भक्त म्हणायचं. अहंकार निरशिला, ज्याचा गर्व गेला पाहिजे, ज्याचा राग गेला पाहिजे, याच्यावर ज्याचा स्वार्थ नाही, माणसं भक्तीच्या यादीत आहेत. तुकोबरायाकडे जर पाहिलं, ज्ञानोबरायांकडे पाहिलं, नामदेव महाराजांकडे पाहिलं, नाथबाबांकडे पाहिलं, निवृत्तीदादांकडे पाहिलं, या लोकांचं जीवन जर पाहत गेलं तर आशेच्या फार पलीकडं होतं. आशा त्यांच्या, मला असं वाटतं ज्या भागात ही संत आहेत का त्या भागातच आशा राहत नव्हती. हो आशा राहत नव्हती. ह्या लोकांना साधू म्हणायचं. दुसरं लक्षण आहे अहंकार निरशिला. त्याचा राग गेला पाहिजे, ज्याचा क्रोध गेला पाहिजे, ज्याचा अहंकार कशापासून तयार होत असतो? रागापोटी, विरशेपोटी. हा मुद्देता अहंकार जाणं अत्यंत गरजेचं आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जगात विज्ञानानं काय क्रांती केली असेल, काय साधनं आणले असतील, किती मोठी ताकद असेल विज्ञानाची. मंडप कसे तयार करीत असतील, कॉलम कसे खांदित असतील, पुलं कसे तयार करीत असतील, रस्ते कसे तयार करीत असतील, यंत्र काय तयार केले, हे सगळं केलं असेल. पण भिंत चालवायची ताकद विज्ञानात आहे का? नाही. महाराज लोकांनी आपण नाना प्रकारचा अभ्यास करून वाटेल ते आयुष्यभर ज्यांनी डुकरं खाल्ले, काय काय खाल्लं, तमकं खाल्लं, किती टँकर रंगारंगाचं पाणी पिलं, अशा नालायकाला सुद्धा एखाद्या महाराजानं सुधरीला असेल.
त्याबद्दल मी काही दुमत नाही. अशा हलकटायला सुद्धा दुरुस्त करण्याची ताकद महाराजात आहे. पण हे हलकट कोण होते? माणसं होते. मला सांगा, रेड्याला दुरुस्त करण्याची ताकद आपल्या त्या का? रुक्साम यजुरेवची, ज्याच्या मुखारविंदातून वेद वदवतात. किती ताकद होत ज्ञानोबारायांचा. किती मोठा अधिकार, किती मोठा अधिकार, किती मोठा अधिकार. कल्पना करा, झोळीत शेण टाकले. 4-2 लोकांनी भिक्षा वाढलेली होती. त्याला कांती भिक्षा म्हणतात आपल्याकडे. आता या कांती भिक्षेला वारकरी संप्रदायात संस्थेनं गोड नाव दिलं. त्याला मधुकरी म्हणतात. मधुकरीचं मुळातलं नाव कांती भिक्षा, म्हणजे शिजलेली पदार्थ, तयार झालेली भाजी पोळी भाकरी वाढणं, हिला पुराणात नाव आहे कांती भिक्षा. ही कांती भिक्षा मागायला ज्या वेळेला महावैष्णव ज्ञानोबाराय, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय गेले, 4-2 घरच्या माऊल्यांनी भाकरी भाजी पोळी काय वाटलं असेल. पण त्या काळातल्या, कारण त्यांना काही साधं म्हणायचं नाही, एवढ्या अधिकारी व्यक्तीनं ज्ञानोबारायच्या झोळीत शेण टाकावा. मला एकच म्हणायचं, पाठीवर पात्र दिलं नाही मांडे भाजायला, म्हणून पाठीतून पोटातला जठराग्नी सव्य अपसव्य, डावी आणि उजवी, आपण पूजा दाव्याची करत असताना अपसव्य जाणवाजतंय. सव्य नाही, अपसव्याम यज्ञोपविता सभागेषु सव्य यत पृष्ठभागी शिस्त तेवाच्या. हा जठराग्नी सव्य बी नाही, अपसव्य नाही, पुढे नाही, पाठीमाग जठराग्नी तापवला आणि पाठीवर मांडे भाजवले. किती अग्नी असेल महाराज अंगात, काय अग्नी असेल, काय अग्नी असेल. भिंत चालवायची ताकद, रेड्यावर हात ठेवल्याच्या नंतर त्याच्या मुखारवंदातून वेद वदवायची ताकद, एवढी मोठी शक्ती असेल. आणि जर काकांकडे डोळे वटारून पाहिलं असतं तर काका किती सेकंदात जळाले असते. कापराला इस्तू लागल्यावर ठाईची समाप्ती झाली जैशी. निदान धुपन तरी दिसते कापूर पेटिल्यावर, पण काका असे जळाले असते तर धुरपण दिसला नसता, धुरपण. पण योगी पावन म्हणाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वनी, संती सुखे वावे पाणी. क्रोध आवरला, क्रोध आवरला. तुकोबरायच्या बाबतीत जर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या बाबतीत पाहत राहिले तर नाथबाबा किती मोठे होते माहिती आहेत का तुम्हाला? अहो, ज्याला 1-2 अंगठ्या आहे तो पंक्तीत वाढीत नाही. ज्याच्या बोटात 1-2 अंगठ्या आहे का, तो पंक्तीत वाढीत नाही, तो फिरतो धोतर धरून. याला रुमण्यानं हाणायला पाहिजे. वाढणाऱ्याला बेजार करतो नेऊ सुंबळ्या, मधात मधात घुसतून तू बाहेर होय ना उचल्या. हे बेजार करतात ना असे. तुम्हाला माहिती आहे काय, मधलेले बेजार कर. शेतकरी आहेत ना सगळे माणसं. तुम्ही नसं नाव थांबलं तरी कळत ना. हो, कळतन कळतन. म्हणलं की खातिके घालन ना हातिके बाल कळतेत ना. आऊत जरी हाणलं नसेल तर कळतन. मधलेले बेजार करीत असतात स्वामी. तुमच्याकडे सोयाबीन कापूस वगैरे लाईतच. कापूस पट्टा पद्धत, 4चा अंतर, चांगलं रान असेल तर 5चा पट्टा, जरा लय हलका असेल तर 3.5चा पट्टा, अंतर मिळतं लवकर ते. तर अशा पट्ट्यात कापूस लावला. येडपट बाई सरकी लावता लावता तंबाखू चोळ लागली. आणि तंबाखू चोळता चोळता मुठीतले 2-3 दाणे खाली पडले. एक इथं, एक पुढं, एक तिथं पुढं पडला. त्याच्यातली 2 वगळले, पण एक सरकी निघली. तासातली सरकी, तिला सरकीच म्हणते. तासाच्या बाहेर जे झाड निघते त्याला काय म्हणते? आढाव. वा, आढाव आडनाव नाही बरं. त्याला कोणतं झाड म्हणते? आढाव झाड. तर हे आढाव म्हणजे मधल्या, तासातले नाही. हे मधले किती बेजार करतात बघा. तर ते आढाव, आणि आढावाला लय उतू येतून त्याला लय लसलशी असते आढावाला. तासातल्या झाडापेक्षा आढाव मधले जे असतात का, हे लय लसलस. काम करणाऱ्यापेक्षा मधले भंगिरी असे लसलस दिसते. कारण हे गरम येतो खातेत ना. हे कीर्तन ऐकत नाहीत, काही नाही काही नाही काही नाही. आणि मग नंतर पंक्ती, वा 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 वा, मातोरीकर आलेत का? बर बर बर. तिंतरवणीकर आहेत का? बर 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 बर. लांबून आले, वा वा वा. हे असे उचले, हे मधले. आणि मग ते आता बघा ना, मग कोळपण सुरू झालं. कोळपण सुरू झाल्यावर कापसाचं झाड एवढं येतं, शेतकरी शहाणं होतं ते गडी, त्यानं तिथं आवत उचललं आणि टेकलं पलीकडं. हे मधलेले बेजार करते, त्याला पण आवत उचलायला लावलं ना. पण लहान येतं उचललं. कापसाचं मधलं आढाव झाड एवढं झाल्यावर यानं आवत उचलल्यावर रुमण्यानं दाढी फुटली. गेलं रुमनं वर येते, थुत्तर फुटलं त्याचं. हे मधले का थुत्र पण फोडीते. म्हणून मधल्याला सटकीत दिले पाहिजे. तुम्ही बाजूला सारखा
2-2 अंगठ्या घालून फिरायला, 2-2 अंगठ्या. हो, वाढ ना, भात वाढ ना, पोळी वाढ, वरण वाढ. तू या कमराला येडिंग झाली का? वाकत नाही तू कमर? भालकेश्वराच्या दरबारात वाक जाईन सुमल्या तर तू या पुढे घरचे वागतील. नाही तर तू जर सप्त्यात नाही वाकला तर बायको तुला पायानं दुडी ढकली. हा हा, इथं वाकलं पाहिजे देवाच्या दरबारात. चला, हे 1-2 अंगठ्यावाले सुद्धा असे. मला लय नाद होता घालायचा. आता म्हातारा झालो, 40 वलांडली. काय महाराज आता? हो, एक जण म्हणला महाराज तंगी आली काय? म्हणलं मला येत नाही, तू नको ताण. मालकानं पाईप दिला मला पंढरपुरातल्या. तू पाय बायकोचे दागिने सोनाराची तर ठुलेत का? तू आमचे घर नको इचकू, तू पाय. विठ्ठला विठ्ठला. मला कोण नाही म्हणलं, पण एकूण एकाचं इचकितेत म्हणून मायाव घेतलं मी. माणसं बरेच. तुम्हाला एक सांगू का, स्वतःच दुखतंय त्याची माणसाला चिंतात नाही. त्याची कशी दाढ दुखायली व पण तुला काय करत? तो फरक उकळलाय. हा, तो फरक उकळून तू का त्याच्या दाढाची काळजी करायला? लय विचित्र माणसं बाप्पा, लय विचित्र माणसं. त्याचं पोट दुखायलंय आणि तू तो काय दुखायलं? दुसऱ्याच्या असंतोषात संतोष मानणारी माणसं. मला सांगायचं एक, या प्युअर पळसाच्या झाडाला बसलेल्या गादनी सगळ्या नाही बरं, सगळ्या नाही. गादनीची पोळी कुठे बसती माहिती का तुम्हाला? पळसाच्या झाडाला. आता उद्या पोळ्याला पळसाची पानं लागतात ना, तेव्हा लय शहाणा शेतकरी असा काळीनं पळस आली तू आणि मग दाखला तोडी तू. येडगळ पोरग जीनची पॅन्ट घालून कटचं शर्ट घालून पळसाचे पानं आणायला गेलं, लाल जरत थुत्तर होऊन आलं. गादनी उठली आणि त्याच्या तुला काय कळतं बॉम्बल्या? या गादनी ह्या बाया म्हणते बाई, याच्यातल्या काही टक्के बायाला पण बाळू महाराज गादनी म्हणलेच काहून? हायतात ना गादनी. संक्रांतीच्या दिवशी जर दागिनेवाली बाई मंदिरात गेली तर काही गादनी आधी तिला हळदी कुंकू द्या. त्याला जिच्या गळ्यात जास्त दागिने आहेत का तिला, जिच्या गळ्यात जास्त दागिने का दागिनेवाली दागिनेवाल्यालाच हळदी कुंकू देईल. जिच्या गळ्यात दागिने नाहीत तिच्या कपाळावर का इचू निघतो का? हा का भालकेश्वरानं फणी काढली तिच्या कपाळावर? लय गादनी. याच्या पलीकडे सांग का तुम्हाला? संक्रांतीचं ते वाना वाटीत असतात ना कार्यक्रम, हळदी कुंकाचा ठेवतात ना. हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवल्याच्या नंतर आमच्या पोरायच्या माईनं, पोरायची माय म्हणजे बापू माझी बायको, हो मग लग्न झालेलं बरी आहे, सात्विकी हाय, आकारात मस्त चांगले. तर मला म्हणे 5,000 रुपये द्या. तर ते कशाला घ्यायली? एरी तरी घरीच पाकिटच होतो, मी कुठं इकडे तिकडे टाकीतो. पण नाही म्हणे, विचारून घेतले, दिले 5,000 रुपये. आमच्याकडे एक माणूस आहे शेतातलं, त्यांच्याकडे 5,000 रुपये दिले. आणि काय वस्तू आणल्या असतील. आणि मी नेमकं त्या दिवशी हळदी कुंकाच्या टायमाला घरी, मग ते टेबलवर सगळे मांडलेल्या वस्तू पाहिल्या. किलोचे ढेकळं 11 होते, अर्धा किलोचे 22 होते, आणि चांदीचे 2 बगवे होते, अर्ध्या तोळ्याचेच. पितळाचे बगवे होते 2-3, आणि बाकी मग शॅम्पूच्या पुड्या होत्या. हो. पंचायत समितीच्या सदस्याची बायको आली की अर्धा किलोचं ढेकूळ गुळाचं दिलं. जिल्हा परिषद सदस्याची बायको आली की 1 किलोचं ढेकूळ दिलं गुळाचं. आणि त्या आमदाराच्या दोन्ही बायका आल्याच्या नंतर, म्हणजे 2 आमदाराच्या 2, म्हणजे एकाला 2 कसं, त्याच्या बायका आल्याच्या नंतर त्यांना ते चांदीचे बगवे दिले. आणि मग ह्या सदस्याच्या आल्याच्या नंतर दुसरे सदस्य असतात ना ते, त्यांच्या आल्याच्या नंतर मग ते याचे बगवे दिले पितळाचे. आणि आमच्या ड्रायव्हरची बायको आल्यावर शॅम्पूची पुडी दिली. तर मी पोरायच्या माईल म्हणलं, होंडी वशीन होंडी, केस राहणार नाही त्या डोक्याला. मी जिथं असतानाच गेल्यावर तर काढीत असते, गेल्यावर तर काढीत असते मालक गेल्यावर, पण मी जिथं असताना तुझ्या डोक्याला केस राहणार नाही. काय म्हणता तुम्ही? मी म्हणलं, श्रीमंताच्या बायाला भारीच्या वस्तू देती आणि गरीबाची बाय आल्यावर घास नेईन, चहा गाळायची चाळणी, 8 आण्याची शॅम्पूची पुडी. ह्या गादनी नाहीत तर कोण आता? यायला राग येईन म्हणून मी पोरायच्या माईवर घेतलं, पण माझी बायको इतकी येडगळ नाही. यायला राग येईन म्हणून माईवर घेतलं, पण तुमचं सांगायला आगावपणा बापा. गादनी नाहीत तर कशा कर्कशे संगतीन दुःख उदंड फजिती. लय गादनी बापा. एका घरी आम्ही जेवायला गेलो जोशीबा. आता काही एका घरी म्हणजे रोजच खातो बाहेरचं, हो ना जरंगे बा, रोज खातो. जेवायला गेलो, त्या बाईने स्वयंपाक वगैरे केला, उन्हाळ्याचे दिवस रस कुरड्या वगैरे सगळे जेवलो. मलाही जवळ जायचं असल्यामुळं मी म्हणलं, अरे
माणसं जेवले सगळे. आता त्या बाया जेवू द्या, लक्ष्म्या जेवू द्या. ती बाई एकटीच होती, म्हणलं ती बाई जेवून मग आपण आपलं निघू. शेजारनी दोघी तिघी बोलत्या, 4घी जण जेवायला बसल्या. मी असं पाहिलं तर जेवायला बसल्या असं उठलो होतं. तर जी मुख्य बाई यजमान होती का, तिच्या ताटात कुरडया आणि भजे नव्हते, पापडही नव्हते. कुरडई, पापड आणि भजी नव्हती. तर मी यजमानाला म्हणलं, का हो तुमच्या मंडळी तेलकट खात नाहीत का? नाही म्हणे महाराज, तिला आजार वगैरे काय नाही, ती भजे खाती, कुरड्या खाती, पापड्या खाती. मग आता ताटात काऊन नाही? नाही म्हणले, ती तळतानाच खाती. वा लईच्या हातचा स्वयंपाक खाल्ल्यावर नक्की आपली गाडी डोंगरावून खाली उलथती. आता गादनीत नाही तर कोणी. हो, एक जण म्हणला, महाराज काय सांगावं, आमच्या बाबांनी 92 एकर जमीन कमवली आणि मला शिकवलं महाराज. मी उपायुक्त झालो आहे, फक्त त्याचं नाव सांगत नाही हरामखोराचं. वस्तुस्थिती मी उपायुक्त आहे. 92 एकर जमीन माझ्या बाबानं कमवली, त्याच्यातली 1 गुंठा न विकता मला उपायुक्त केलं. एवढं शिक्षण दिलं, एवढं शिक्षण. 9 वाजले ना, मी संपितो. नाही, मला वाटलं तिकडं मलाच नाद नाही, शिजल्यावर जाळ घालायचा. हो ना, वरण करपत असतं, इष्ट्याचं बी नाश होतून महाराज. गॅस असला तर गॅस उडतून वरण जळत, शिजल्यावरही जाळ आणि वाया जावायची मूळ. आपला बांध आल्यावर ट्रॅक्टर वळीलं पाहिजे माणसानं. विठाला विठाला. आणि तसे आता 70-75% जेवलेत. आता काही एवढा ताण नाही, लगेच चेहरे पाहिले की कळत टप्पू. आता काय इथले पुढचे चितके राहिलेत. ते 92 एकर जमीन महाराज आयुक्त केलं. स्वामी महाराज आयुक्त केलं. वेल मग अडचण काय? काही नाही म्हणे महाराज, 7 दिवस नोकरी करतो, रविवारी सुट्टी असते, आठवड्यात कोण्या दिवशी 1 दिवस सुट्टी असते. त्या दिवशी वाटतं आईबाबाकडे जावा, पण बायको जाऊ देत नाही. ती म्हणते 7 दिवस लोकायला देता, 8वा दिवस मायबापाला देता, माया संग लग्न कशाला केलं? गादीन माशी चेंती, तुझ्यासाठी लग्न कशाला केलं? त्याच्या बापानं कमवलेली 92 एकर जमीन तुलाच आहे ना, का मरताना त्याच्या अंगावर थोडी टाकणार आहेस तू? कपाळाचं नाणं काढून घेशील. महाराज हे असला प्रकार. असं जर कोणी वागत असेल तर त्या स्त्रीला मी गाधीन बनेल. आणि या मापात जी बसत नसेल तिच्या चपला सगळं पाया पडन. विठाला विठाला. महाराज जराशे पैसे असल्याच्या नंतर इतका माणूस फुगतोय. 32 किलोची छत्री होती सोन्याची, चौबदारी काठी आहे ना, अशा 22 काठ्या होत्या. 22 काठ्या, पुढं 11 आणि मागं 11. हे अशा नाही, सोन्याच्या. 1 काठी 15 किलो वजनाची. कंचनाची या दंड, जयाची या भालदारे, अब्दागिरीवरे स्वर्णाची. किंवा सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा. काय वैभव. 22 चोपदार, 22 15 किलो सोन्याच्या काट्या घेऊन. काय वैभव, काय औदार्य, काय श्रीमंती. पण केळीच्या आणि पळसाच्या पात्राशिवाय जेवले नाही. 2.5 किलोचे सोन्याचे ताट घरी येणाऱ्या वारकऱ्याला जेवायला, घरी येणाऱ्या साधकाला जेवायला. पण ते रंभापत्रयम पलश पात्रेषु जठरानलो तृप्तावसम. म्हणून केळीच्या पात्रावर आणि पळसाच्या पात्रावर श्रावणात जेवलं पाहिजे. विठाला विठाला. काय झालं माहितीये का, हे ओरिजिनल नियम करीतच नाहीत. मी श्रावणात दाढीच करीत नाही. अरे तुया दाढीत गोचडं बसणार नाहीत आणि तू एकेस शंकराला कशी आवडतील? काही नाटक. मी महिनाभर दाढीच करीत नाही, तंबाखू खाऊन सोडित नाही. तू महिनाभर तंबाखू सोड, गुटखा सोड, बिड्या सोड, सिगरेटी सोड, भालकेश्वराला आवडन ना, हे सगळं खातू, फक्त दाढीच करीत नाही. तुला आणायला पाहिजे. विठाला काय माहिती, पोकळवाद्या संतांना मान्य नसणारे नियम संप्रदायाला भ्रष्ट करीत असतील, संप्रदायाला ग्लानी आणत असतील. असे हे चुकीचे नियम. ज्ञानोबा तुकोबराय सांगत नाही ते व्रत पण करायचे नाही. ज्ञानोबा तुकोबराय सांगत नाहीत ते नियम सुद्धा करायचे नाही. ज्ञानोबा तुकोबराय मान्यता देत नाहीत ते देव सुद्धा मानायचे नाही. शेंदरी हेंदरी तांब्या पितळाचे बाहुले केले, ह्या वरी पुन्हा पाटाव बशिले, त्याचं नाव सकाराम, भाऊसाहेब, आणशीराम, देवराव, ह्या अशी त्याची नावं ठुली. मग त्याला नैवेद्य पुन्हा वेगळे, ढवळे लिंब.
वाटखुरी या भंगिऱ्या देवायच्या कशाला पाया पडायचं? हा, हे जे आईच्या पोटा करता ते भीक मागायले त्या देवायच्या आपण कशाला पाया पडायचं? अरे ज्यानं डोळा उघडल्याच्या नंतर सृष्टी कोरडी राहत नाही आणि ज्यानं डोळा बंद केल्याच्या नंतर सृष्टीवर थेंब पडत नाही, ही ज्याच्या दृष्टीत ताकद आहे त्याला भालकेश्वर म्हणतात. आशांच्या पुढं वाक जा, त्या देवांच्या पुढं वाक जा. काय म्हणलंय? हे आमचा देव आहे, त्याला बोकड्या लागतो. ज्या बोकड्याला तिसऱ्या दिवशी त्याची बहीण कळत नाही, असा बिनआकली बोकड्या ज्या देवाला आवडतो ते देव किती हलकट, आणि अशा हलकट देवाला जे मानते ते किती महाहलकट. विठाला विठाला एक जण कीर्तनकार भेटला मला, आमचा मित्रच होते. म्हणलं महाराज तुमचं बंद पडून राव असं बोलल्यावर. मी म्हणलं मग सगळं बंद पडू देईन, तुलाच गुतगी. न बंद पडू दे. मी निघलो कापसा याचायला. घरचे लोकांचे कशाला घ्यायचो मी? काय नसतं. माणसांना आवडेल असं कीर्तन नाही करायचं, देवाला आवडेल असं. बाबा पैशाला 2% लोकांना पैशाचा जोर झालाय. ज्या लोकांना पैशाचा जोर झालाय का ती हरामखोरं आम्हाला साड्या नेसून नाचितील. महाराज असं झकास कीर्तन करा. म्हणलं हो, त्या बायकोची साडी नेसूनच करतो कीर्तन. झकास कीर्तन हा झकास विषय. कीर्तन हा बोधावर आरूढ विषय. कीर्तनात सटाके हाणणारा किती पापी, त्याचा ऐकणारा सुद्धा कितीतरी पापी, त्याला पैसे देणारा पण किती पापी. दोघाशी पतन सारे. कीर्तन हा सटाक्याचा विषय. कीर्तन हा बोधावर आरूढ असणारा विषय. आपल्या कीर्तनात एखाद्या गोष्टीनं एखाद्या व्यक्तीनं एक जर चूक सोडली तर त्याचं पुण्य हजारो पंढरीच्या वाऱ्या केल्याचं पुण्य कीर्तन करायला प्राप्त होते. काय लोकांना मोबाईल उघड्यावर सगळ्या गोष्टी बघायला भेटतात, कीर्तनात त्या नाही गोष्टी सांगायच्या. विढाला विढाला असा कधी कधी माझी जीभ घसरती विनोद सांगत असताना, पण मंडपाला झालर किती असते तितकं सांगावं, अतिशोक्ती नकोय. चला, किती मोठं वैभव महाराजांचं, किती मोठं वैभव. एक मुसलमान थुकला अंगावर, त्याचं नाव होतं शकील नावाचा तांबुळी. म्हणजे मुसलमानात तांबुळी नावाची एक जात आहे, ती पानं इकीत असते. तांबुळी 108 वेळा थुकला. प्रसाद देवनी मुक्त केला. मला सांगा, 36 वर्ष जगाचा बाप धोत्र धुवायला, 36 वर्ष त्या घरच्या माऊलीचे लुगडे धुवायला पंढरपुरातला मालक. शकील तांबुळ्याला कुठं नेऊन पुरला असतं, पण नाही. गावबा काकाला बोलवलं, गावबा तुपाची बरणी नेऊन द्या. आणि बरणी म्हणजे अशी छटाक दीड छटाकाची का द्यावा, कळशीच भरून दिली. आणि सांगितलं, इतकी पानं खाऊन माझ्या अंगावर थुकलास त्या अर्थी तुझी जीभ लाल झाली असेल, आतला तोंडाचा जबडा लाल जरच झाला असेल, आणि तुपाशी होतो नीट होत नाही. सकाळ संध्याकाळ बुटकं बुटकं तूप पेत जाय. प्रसाद देवनी मुक्त केला, अहंकार निरशिला. महाराज अहंकार संपलाय लोकांचा, अहंकार संपला ज्ञानोबरायचा. काय तुकोबरायची अवस्था. मंबाजी सारखा श्रीमंत व्यक्ती, मंबाजी नुसते श्रीमंत नव्हते देवा, मंबाजी श्रीमंत अधिक विद्वान होते. भालकेश्वर मंबाजीला उठवायला जात होते, शंकर स्वामी उठवायला जात होते. मंबाजी बुवाला एक तर झोप येत नव्हती, आणि झोप आली बापू तर त्यांना जाग येत नव्हती. आणि त्यांचा नियम होता, सूर्योदय तिकून होणे आणि त्यांचं तांडव सुरू होणे. तांडव येत होतं त्यांना, तांडव येत होतं. तांडवली लोकांना येत नाही. हो, कारण तांडव, मला असं वाटते पुराणामध्ये तांडव केलं भगवान कृष्ण परमात्म्याने, आणि पुढे कलियुग ज्ञानोबराय तुकोबरायच्या ताळात तांडव केलं मंबाजी बुवानी. आता बाकी कोणाला येत असेल तो भाग सोडून द्या, पण नागाच्या डोक्यावर तांडव केलं. तांडव गती मुंडन परनाचत गिरिधारी, तांडव गती मुंडन परनाचत गिरिधारी, तांडव गती मुंडन परनाचत गिरिधारी, तांडव गती मुंडन परनाचत गिरिधारी. बम 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 बोले बलिहार, बम 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 बोले बलिहार, बम 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 बोले बलिहार, बम 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 बोले बलिहार. तांडव गती मुंडन पर, तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी, नाचत गिरिधारी, नाचत गिरिधारी, नाचत गिरिधारी. भगवान कृष्ण परमात्म्याने काल याच्या डोक्यावर तांडव केलं, आणि ते तांडव मंबाजी बुवा करायचे. मंबाजी श्रीमंत, 13.5 एकर जमीन मंबाजी बुवा, फार श्रीमंत व्यक्ती, बुद्धिमान. भगवान शिवशंकराला तांडव नृत्य आवडलं. महाराज कालिया भक्त भालकेश्वराचे होते, पण तांडव नृत्य करणाऱ्या इतकं भगवान शिवजीला कोणीच आवडत नाही. म्हणून त्याच्या तोंडातून रक्त पडलं तरी कालियाकडे पाहलत नाही, मालकाकडेच बघून शिवजी नाचत होते. हो,
मला उठवायला येत जा. रोज सकाळी शिवशंकर शंख वाजायचे आणि मंबाजीबा उठायचे. एवढा मोठा व्यक्ती. आणि यांच्या शेतात तुकोबरायची मसड गेली. मसड आणली होती श्याम काकानं. आबाजी गुळवे पुण्याची श्रीमंत व्यक्ती. मसडन गाय दिली. हो, मसड सुटली. म्हशीला पिळे घ्यायचा लय नाद असतो. म्हशीत गाईत आणि शेळीत फरक. शेळी शेंडाच खाती, बुडाच्या नादी लागत नाही. शेळीनं शेंडा खाल्ला की एक पक्ष जाऊस तर, पक्ष म्हणजे 15 दिवस, ब्राह्मणी पुढं पक्षभर 15 दिवस त्या झाडाला पुन्हा तुरा येतच नाही. कारण शेपुडीच्या दातात आणि त्याच्या त्या तोंडातलं पाणी आहे ना, इतकी झाडासाठी ती घाण आहे. पक्षायतनो जाये तृणांकुरायत नाशाय. गिरगावच्या बाळून दिले का? त्या झाडाला पक्ष 15 दिवस पाला येत नाही. म्हशीनं खुंदळलं की 6 दिवस जागा नीट होत नाही. कारण मसडा वरपी त्याचा. तुम्ही मसड पांधाडाला खाताना चर चर चर. शेतकरी मी ओरिजिनल असा बांधावरला नाही उठावून शेळ्या सांभाळणार. 5-6 दिवस जागा खुंदळली. गाय चरल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी जर नाही अंकुर फुटलं तर पठ्ठ्याला बाळू महाराज म्हणायचं नाही. म्हणून गायीचे चरणे नाही म्हणले, शेळीचे आळंदीतल्या मालकांनी. फरक सांगतो तुम्हाला, फरक बऱ्यापैकी कळतं. ती गाय असती. शेळीला तुळस पण कळत नाही. हो, तुळस पण नाही कळत शेळीला, तुळस पण. म्हशीतन गायीतला फरक. जाऊ द्या त्या शेपुडीहून काय कर. शेपुडीचं दूध औषधी युक्त आहे पण शुद्ध नाही, पवित्र नाही आणि शुद्ध नाही. म्हशीचं दूध शुद्ध आहे पण पवित्र नाही. हो, गाईचं जो शुद्ध पवित्र गोड पाहे पा दूध पवित्र आणि गोड शास्त्र आहे. अजून सांगतो, लहान लेकराच्या जन्म झालेल्या 10-20 मिनिटाच्या लेकराला आईच्या वक्षस्थळात जर दोष असेल तर गाईचं दूध देत असते. म्हशीच्या दुधानं पोटातलं येतं. मी काय बाळातीन झालो नाही, पण मी जुन्या म्हाताऱ्यांचं ऐकलं. कळतं जुन्या म्हाताऱ्याला. टिकल्यावाल्याला काय हसू नका. ही आहे ना हसणं म्हणजे बाहेऱ्यानं हसणे. बहिरे 2दा हसत, पुढच्याचं तोंड पाहून एकदा, आणि कशासाठी हसलं म्हणून 2दा. यायला काय फक्त जुन्या या लुगड्यावाल्या म्हाताऱ्याला कळण. या तुमच्या हे टिकल्यावाल्याला काय नाही. विढाला विढाला. श्रीमंत मंबाजी बुवा बोलून घेतलं, या म्हणे इकडे या. हा, ते गाईचं सांगत होतं. गाय जर पाणी प्यायला गेली ना बुवा, अनिल बुवा, तर नुसती नदीला पाणी पितीन. जरी शेण टाकायचं तर वाळवंटात अलीकड टाकते. मसड पाणी एकीकून पितीन, शेणन ते तिथं टाकते. आणि तुम्ही अजून सांगतो, बांधल्याच्या नंतर गाय पण पिळे घेते पण हिशोबात घेते. पण मसड इतके पिळे घेते की पिळे घेऊ घेऊ तिनं 3-3 दरोजे केले. म्हणून कोणाच्या जीवनात गायच यावा, मसड येऊच नाही. असं माझं म्हणजे कोठ्यात म्हणायलो. गाईचं दूध चांगलं असतं याच्याकरता गाय असा मसड गुण. तुम्ही आता कुठं लाईत असताना त्याला मी तरी काय करू. विठाला म्हशीनं दावत तोडलं. मंबाजी बुवाच्या शेतात गेली. महाराज काय मंबाजी बुवाचा अधिकार, काय वैभव, काय थाट. वैभव होतं महाराज, वैभव होतं. आता तुम्हाला सांगतो, काही लोकांकडे पैसे आहेत पण हे श्रीमंत भिकारी. बापाचं श्राद्ध पण घालीनत. आणि एखाद्यानं सांगितलं तर ते देवबापाला विचारतो, आमचे दादा केव्हा मेलते. मग तू या दादानं कमिलेली 2 एकर जमीन ब्राह्मणाच्या थोडी नावी केलीस तू. ब्राह्मणानं लिहून ठुलती भीती उतारी तुझ्या बापाची. तू दिन 2 एकर जमीन नाही. आमचे दादा कोण दिवशी मेले आणि याच्या दादानं याच्या त्याच्या उधाऱ्या बुडून याला जमीन कमिली. हो, कव्हाच कोणाच्या उद्या मिस्त्रीचे पैसे दिले नाही. त्या बंगल्यात टेकून बसलो तर भिताड रडू लागली, मला गुच्ची आण लागली. उठ महाराज उठ. तर मग मला भिताड बोलत आहे ते कीर्तनापुरतं. तर मी आणलं, बाई तू काहून रडायली. म्हणे हे मला बांधलंय ना, तर गजावाल्याचे पैसे नाही, सिमिटावाल्याचे दिले नाही, खडीवाल्याचे नाही, वाळूवाल्याचे नाही, मिस्त्रीचे दिले नाही. त्याच्यामुळे तुम्ही नका इथं बसू, मी पडन बरं का अंगाव. हो काय ना असो कुमू कुमू. हो
चौकात पाय धुता धुता फरची मला बोलली. मी म्हणलं काय बाई? काही नाही महाराज, मंदिरातली चालू होती तेव्हा येईना, संध्याकाळी चोरून चौकात टाकली. म्हणलं काय भारी होता. हो हो, संध्याकाळी अंधार पडल्यावर तांब्या घेऊन जायचा, नसली बाथरूम तरी बी. म्हातारी म्हणली. मी काहून जात होते? नाही महाराज, ते कसं कोणाच्या कान्या आणत होते चोरून. हो, येटणं चोरी, कान्या चोरी, बाप्पा बाप्पा बाप्पा, काय थाट. हो, म्हातारपणी दवाखान्यात मला नेऊ नका. आता काय होतं, आता काय मी का घोडा होणार आहे का काय, आणि मी का आऊत हाणणार आहे का काय, माणूस जाचत लक्षण पहा, काय वैराग्य. हो, पण पोरायनं लाज काज मी भेटायला गेल्याला म्हणलं भलवान डॉक्टरला बोलली तर डॉक्टर तसाच. हो, याला सलाईन लावलं, ती बेण झाली, 5 सलाईनच्या बाटल्या गेल्या, थेंब नाही अंगात गेला. म्हणलं मग सुई गादीतच घुसली. हो, हे अशी घराने काय नाटकं सगळी. चला, काय तुकोबरायचा अधिकार, काय मंबाजी बुवाचा अधिकार. मारलं हो तुकोबरायला, मारलं, पाठ फुटून निघली. अहंकार निरशिला. तुकोबरायचा अधिकार कोणता? पाहुणे घराशी आजी आली ऋषिकेशी. जगाचा पाप येत होता, जगाचा बाप तुकोबरायकडे. काय वैभव. त्यांच्या पत्नीचा पाय धरून पंढरपुरातल्या पालकानं माती चाटली, माती काट्याच्या निमित्तानं. आईसाहेबाचा अधिकार इतका तर तुकोबरायचा अधिकार किती मोठा असेल. महाराज, त्या अश्विलायन गोत्राची म्हातारी होती. हो का, माध्यंजन का अश्विलायन, मला लक्षात येणं बरोबर. चला असू द्या, अश्विलायन माध्यंजन कान्नव गोत्र असते, त्याच्यापैकी एका गोत्राची म्हातारी. श्रावणच महिना होता आणि या महिन्यात आपल्याकडे तुकोबरायांनी वारकऱ्यांनी 10-5 ब्राह्मणांनी जेवायला यावा अशी इच्छा. पण तिचं भितड पडणार होतं. मधात वारकरी गेली की भिंत पडू लागली. तुकोबरायांनी पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, मालक, एका सात्विक सनातन संस्कृतीची म्हातारी आहे, वैदिक संस्कृतीची म्हातारी आहे, भागवत संप्रदायातली म्हातारी आहे, वारकरी संप्रदायावर प्रेम करणारी म्हातारी आहे. हिच्या अंतकरणातली इच्छा मातीत जाऊ देऊ नका. आम्ही मधात येतोपर्यंत भितड सांभाळा. सुदर्शन लावलं भितडाला, सुदर्शन लावलं. सुदर्शन महाराज, एवढा मोठा वैभवशाली जगाचा बाप जर सुदर्शन लाईत असेल, तुकोबरायचा अधिकार किती मोठा. आणि एवढ्या अधिकारी तुकोबरायला मंबाजीबानं मारलं. पण त्याच रात्री जाऊन तुकोबरायांनी मंबाजीबाचे हातपाय दाबले. दुसऱ्या दिवशी मंबाजीबा उठले, तुकोबरायला प्रणाम केला. मंबाजीबुवा शिष्य झाले. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज, हिरव्या रंगाचे कपडे घातलेला मंबाजीबुवा अनगडशा फकीर, हिरव्या रंगाचे कपडे घातलेला अनगडशा फकीर, जिरेटोप घातलेले आणि मांडीखाली तलवार ठेवली रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, आणि विशिष्ट प्रकारचा भरजरी पोशाख घातलेले मंबाजीबा गोसावी तुकोबरायचे शिष्य झाले. महाराज शिष्य. ताकद कशाची? रागसन केला, रागसन. जैन मारलं, त्यांच्या हातपाय दाबले. दुसरं लक्षणे, अहंकार निरशिला, देवभाव पालटीला, विठोबार ज्ञानेश्वर माऊ